महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दिल्लीत जाणार का महाराष्ट्रामध्ये राहणार याची चिंता जनाब संजय राऊत यांनी करण्यापेक्षा आपला उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन करणार आहेत का समाजवादी पार्टीमध्ये विलीन करणार याची चिंता संजय राऊतांनी करावी। कारण महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना नाकारलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात हा उभाटा गट एकतर काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे किंवा समाजवादी पार्टीमध्ये विलीन होणार आहे। दोनच पर्याय त्यांच्या पुढे उभे राहिलेले आहेत। कारण ते आता ज्या पद्धतीने वैचारिक भूमिका घेत आहेत त्या वैचारिक भूमिका समाजवादी पार्टीला सुसंगत वैचारिक भूमिका आहेत आणि काँग्रेसला सुसंगत अशा वैचारिक भूमिका आहेत। त्यामुळे देवाभाऊंची काळजी जनाब संजय राऊत यांनी करू नये। देवाभाऊ हे महाराष्ट्रामध्ये राहणार आणि 2029 ची निवडणूक देखील देवाभाऊंच्या नेतृत्वात आम्ही लढणार आणि जिंकणार। परंतु 2029 पर्यंत संजय राऊत यांचा पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे का समाजवादी पार्टीमध्ये विलीन होणार आहे याची चिंता जनाब संजय राऊत यांनी करावी। महाराष्ट्राची चिंता करण्यासाठी आणि महाराष्ट्राचं हित बघण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस अतिशय सक्षम पर्याय आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना ती जबाबदारी दिली आहे। तुम्हाला घरी बसण्याची आवडती जबाबदारी दिली आहे आणि आपला पक्ष आता कुठल्या पक्षात विलीन करायचा याची चिंता जनाब संजय राऊतांनी करावी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे महान सेवक आहेत, त्यामुळे अमृता फडणवीसांची मानसिकता तयार करा। अमृताताई फडणवीस यांची मानसिकता काय आहे हे संजय राऊत तुम्ही सांगू नका। देवेंद्रजी फडणवीस 2019 ला जेव्हा सत्तेमध्ये बसणार होते तेव्हा ते विरोधामध्ये बसले, तेव्हा अमृता फडणवीसांनी विरोधी पक्षनेतेचे पत्नी म्हणून देखील आपली जबाबदारी स्वीकारली। संजय राऊत आता तुमची मानसिकता तयार करा की 2028 ला जेव्हा तुमची टर्म संपेल तेव्हा तुम्हाला महाराष्ट्रातल्या विधान परिषदेमध्ये देखील संधी मिळणार नाहीये। कारण तुमची टर्म संपल्यानंतर ना तुम्हाला खासदारकी मिळणार आहे, आमदारकी मिळणार आहे, हवं तर पुढची येणारी महापालिका निवडणूक लढण्याची संधी मिळते का याचा विचार संजय राऊतांनी करावा। आणि चुकून संधी मिळाली तरी नगरसेवक पदाची निवडणूक देखील संजय राऊत जिंकू शकत नाहीत। अमृता फडणवीस यांना सल्ले देण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। अमृताताई ह्या योग्य पद्धतीने त्यांचं काम करतात। तुम्ही आपली खासदारकी कशी वाचेल याची चिंता करा। आणि तुम्हाला भांडूपमध्ये आपल्या वॉर्डातला नगरसेवक निवडून येता येत नाही आणि तुम्ही देवाभाऊंना सल्ले देतायत की ते दिल्लीमध्ये जाणार, चांगले शिक्षण मंत्री होणार, अमुक होणार, तमुक होणार। अहो तुमच्या पक्षामध्ये तुम्हाला भांडूपमध्ये नगरसेवक कोण द्यायचं हे उद्धवजी ठाकरे तुम्हाला विचारत नाहीत आणि भांडूपमध्ये दिलेला नगरसेवक तुम्हाला निवडून येता येत नाही। भांडूपमध्ये जे जिथं संजय राऊत राहतात तिथं अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक निवडून येतोय। त्यामुळे आपल्या घरातला नगरसेवक आपल्याला सांभाळता येत नाही आणि तुम्ही चाललात देवाभाऊंना सल्ले द्यायचे। ते धंदे संजय राऊतांनी बंद करावेत। संजय राऊत असं म्हणतात की राहुल नार्वेकर हे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत का? संजय राऊत तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक वारसदार होतात, परंतु आता वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार तुम्हाला झेपत नाहीत। तुम्ही आता काँग्रेसचे वैचारिक वारसदार झालात, तुम्ही आता समाजवादी पार्टीचे वैचारिक वारसदार झालायत। त्यामुळं राहुल नार्वेकर यांनी योग्य निर्णय दिलाय आणि राहुल नार्वेकरांचा निर्णय योग्य होता याच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनं शिक्कामोर्तब केले की शिवसेना ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणाऱ्या एकनाथजी शिंदे यांचीच आहे। तुम्ही मात्र समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची गुलामी करण्यामध्ये व्यस्त आहात। त्यामुळं तुमच्या जागा किती निवडून आल्यात? तुमच्या जागा 15 निवडून आल्यात आणि एकनाथजी शिंदे यांच्या 54-55 जागा निवडून आल्यात। जनतेच्या न्यायालयामध्ये स्पष्ट झाले की खरी शिवसेना कुणाची। आता तुम्ही निवडणूक आयोगावर आरोप करतायत, तुम्ही सुप्रीम कोर्टावर आरोप करतायत, परंतु सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगामध्ये योग्य तो निर्णय झालेला आहे आणि खरा निर्णय जनता देत असते। लोकशाहीमध्ये जनता जनार्दन सर्वतोपरी असतं। जनतेचा निर्णय हा सगळ्यात मोठा निर्णय असतो आणि जनतेनं निर्णय देऊन टाकलाय। धनुष्यबाण एकनाथ शिंदेंचा आहे, शिवसेना एकनाथजी शिंदेंची आहे, सर्वाधिक आमदार एकनाथजी शिंदे यांचे आहेत, सर्वाधिक खासदार एकनाथजी शिंदेंचे आहेत आणि उद्धवजी ठाकरे यांच्या हातामध्ये काय उरलंय तर फक्त काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचा झेंडा एवढंच आता उद्धवजी आणि संजय राऊतांच्या हातामध्ये उरलंय। गेल्या 8 दिवस ज्या पद्धतीने सुनावणी चालू होती
राऊत जे आहे पॉझिटिव्ह वाटत होतं. पण आता मात्र संजय राऊत थेट संविधानातल्या पदांवरती होत आहेत. तिथे जे बसलेले व्यक्ती आहेत ते बोगस आहेत. तिथे जे युक्तिवाद सुरू आहे त्यामध्ये काही रामशास्त्री उरलेलं नाही असंही ते म्हणतात. वेगळी भूमिका आधी आणि आता वेगळी. संजय राऊत यांनी रामशास्त्रीच्या गप्पाच करू नये, कारण संजय राऊत स्वतः कामशास्त्री आहेत. त्यांना काम एवढंच आठवतं. त्यामुळे संजय राऊत हे सर्वात मोठे कामशास्त्री आहेत. त्यामुळे कामशास्त्री असलेल्या संजय राऊतांनी न्यायालयाबद्दल संविधानाबद्दल बोलू नये. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकून संजय राऊत खुश होत होते आणि त्यांना खूप आनंद होत होता. आनंदाचं भरतं आलं होतं, उकळ्या फुटत होत्या की निकाल आमच्याच बाजूने लागेल. परंतु जेव्हा एकनाथजी शिंदे साहेबांचे वकील त्या बाजूने आपली म्हणणं मांडतील त्यावेळेला संजय राऊत तुमची पळताभुई थोडी होईल. तुम्ही निवडणूक आयोगावर शंका घेतली, तुम्ही सुप्रीम कोर्टावर शंका घेतली आहे. तुम्ही म्हणतायत की कोण रामशास्त्री आहे, कोण रामशास्त्री आहे हे शोधण्यापेक्षा आपण स्वतः कामशास्त्री झालो याचं आत्मचिंतन संजय राऊतांनी करावं आणि मग कोर्टावर टीका टिप्पणी करावी. नाही, विधानसभा अध्यक्ष काय आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलंय. संजय राऊत तुम्ही खऱ्या अर्थानं बौद्धिक नक्षलवादाचे वारसदार आहात. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे आंदोलन होऊन सरकार अस्वस्थ झालं पाहिजे हे प्रयत्न करणारे खरे बौद्धिक आणि अर्बन नक्षली असतात. आणि संजय राऊत या अर्बन आणि बौद्धिक नक्षलवाद्यांचे म्होरके आहेत. महाराष्ट्रामधला नक्षलवाद संपवण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांनी केलंय. परंतु हे बौद्धिक आणि अर्बन नक्षलीची मानसिकता आहे, ती मानसिकता संजय राऊत यांच्या रूपाने सातत्यानं दिसून येते. त्यामुळं सातत्यानं संजय राऊत या महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण झाली पाहिजे, आंदोलन झाली पाहिजे, लोक सरकारच्या विरोधामध्ये पेटून उठली पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे संजय राऊत आहेत. त्यामुळं यांचा बौद्धिक स्तर देखील, कारण मी याआधी देखील सांगितलंय की संजय राऊतांची वैचारिक सुंता झाली आहे. त्यांना आता हिंदुत्ववादाचे विचार आवडत नाहीत, त्यांना आता छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आवडत नाहीत, त्यांना औरंगजेब फॅन क्लब जास्त आवडतो. याला बौद्धिक नक्षलवाद म्हणतात आणि त्याचं मोरक्या होण्याचं काम जनाब संजय राऊत यांच्या माध्यमातून सुरू आहे. नाही, वस्त्रहरण कोणी कुणाचं केलंय हे महाराष्ट्रातल्या जनतेनं बघितलंय. संजय राऊत तुमचं वस्त्रहरण झालंय आणि तुमचा लंगोट देखील महाराष्ट्रातल्या जनतेनं सोडून टाकलाय. लंगोट सोडणं कशाला म्हणतात? विधानसभेला 99 जागा तुम्ही लढल्या आणि 99 पैकी 15 जागा आल्यात, म्हणजे लंगोटाचा पाव भाग देखील तुमच्या अंगावर शिल्लक नाहीये. आधी आपला सुटलेला लंगोट बघा आणि मग वस्त्रहरणाच्या गप्पा मारा. वस्त्रहरण कुणाचं होत असतं? निवडणुकीमध्ये उभं राहिल्यानंतर ज्याची पंचायत होते, ज्यांच्या पक्षाचे वाटोळं होतं त्याचं वस्त्रहरण केलं. आणि वस्त्रहरण करणं हे जनता जनार्दनाच्या हातात असतं. ज्या पद्धतीनं जनता ठरवते की कोणाचं वस्त्रहरण करायचं आणि कोणाला राजवस्त्र द्यायचंय. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला जनतेनं राजवस्त्र दिलंय आणि तुमचं वस्त्रहरण करून तुमचा लंगोट सोडून तुम्हाला नागडं केलंय. आधी आपली लंगोट सुटलंय, आपली चड्डी सुटलीये, त्याकडे लक्ष द्या आणि मग निवडणूक आयोग, राहुल नार्वेकर, सुप्रीम कोर्ट यांच्याबद्दल टीका टिप्पणी करा. नाही, सुप्रीम कोर्टाने काय काम केलं, निवडणूक आयोगाने किती हजार कोटी रुपयाची दलाली केली हे सांगण्यापेक्षा संजय राऊतांनी एखादा पुरावा असेल तर तो द्यावा. माझा संजय राऊतांवर आरोप आहे की उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठी संजय राऊत यांनी 10,000 कोटी रुपयाची डील केली. या 10,000 कोटी रुपयापैकी संजय राऊत यांना 2,000 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे या डील बद्दल संजय राऊतांनी एकदा खुलासा केला पाहिजे की मी उभाटा गट पूर्णपणे संपवणार आणि संपलेला उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन करणार, यासाठी 10,000 कोटी रुपये घेतले का नाही घेतले हे एकदा संजय राऊतांनी महाराष्ट्राला सांगायला पाहिजे. आणि त्या 10,000 कोटी रुपयापैकी 2,000 कोटी रुपयाची दलाली ही संजय राऊतांनी घेतलेली आहे. आणि संजय राऊत हे दलालांचे नेते आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे. याच्या आधी शरद पवार साहेबांची दलाली करायचे, आता राहुल गांधी आणि सोनिया गांधींची दलाली करतायत. येणाऱ्या काळामध्ये अखिलेश यादव यांची दलाली करायला लागतील. त्यामुळे दलाली करणं हा संजय राऊतांचा जन्मजात धंदा आहे आणि तो धंदा चोखपणे संजय राऊत करतायत.
तुम्ही पाहता सुप्रीम कोर्टावर दबाव आणला जाऊ शकतो असं नाही वाटत? ना निवडणूक आयोगावर दबाव होता ना महाराष्ट्रातल्या जनतेवर दबाव होता. दोघांनी देखील सांगितले की एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी बहुमत आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये देखील बहुमताच्याच बाजूने निकाल येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणत असतील भिवू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, याचा अर्थ जनता एकनाथजी शिंदेच्या पाठीशी आहे. तुमच्या पाठीशी कोण आहे? तर तुमच्या पाठीशी जनता नाही आहे, तुमच्या पाठीशी फक्त राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींच्या सांगण्यावरनं ना लोक मतदान देत आहेत ना इथली व्यवस्था चालते. त्यामुळं संजय राऊतांनी आता मानसिक तयारी करून घेतली पाहिजे की आपलं धनुष्यमान गेलेलं आहे, आपली शिवसेना गेलेली आहे, आपल्याकडची उरली सुरली लोक देखील जात आहेत. तुम्हाला तुमच्या पक्षात निवडून आणलेले 6 खासदार सांभाळता येत नाहीत. ते 6 खासदार पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे यांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये गेलेत. त्यामुळं आधी आपले खासदार सांभाळण्यासाठी प्रयत्न केले असते तर बरं झालं असतं. त्यामुळं मानसिकता आणि फ्रस्ट्रेशन हे संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेमधून दिसतंय. येणाऱ्या काळात जसजसा एकनाथजी शिंदे यांच्या वकिलांचा युक्तिवाद होईल तसं संजय राऊत स्वतःच्या डोक्यावरची केस उपटून घ्यायला लागतील. त्यांचं मानसिक संतुलन आणखी ढासळल्याशिवाय राहणार नाही. मुंबईच्या महापौर तावडे यांच्या सोशल मीडियासाठी 25 लाख रुपयाचं bill आहे. अशा पद्धतीची चर्चा सुरू. मुंबईच्या महापौर रितुताई तावडे यांच्या सोशल मीडियासाठी कुठेही 25 लाख रुपयाचं टेंडर काढलेलं नाही. याची संपूर्ण माहिती मी घेतली. हे टेंडर फक्त मुंबईच्या महापौरांसाठी नाहीये तर संपूर्ण मुंबई महापालिकेसाठी आहे. मुंबई महापालिकेचं माय BMC नावाचं एक सोशल मीडिया अकाउंट आहे आणि वेगवेगळ्या विभागाचे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि हे सगळे सोशल मीडिया अकाउंट चालवण्यासाठी 2 वर्षापासून 25 लाख रुपयाचं टेंडर काढलं जातं. हे काय पहिल्यांदा नवीन मुंबईच्या महापौर रितुताई तावडे झाल्यात म्हणून काढलेलं नाही. याच्या आधी जेव्हा मुंबईवर कुणाचाही कारभार नव्हता, प्रशासनाची राजवट होती, तेव्हा देखील मुंबई महापालिकेचे सोशल मीडिया अकाउंट चालवण्यासाठी हे टेंडर काढलं होतं. 2 वर्षापासून ते टेंडर काढलेलं आहे. आता ते पुन्हा एकदा स्थायी समितीच्या समोर येईल आणि त्याबद्दल योग्य तो निर्णय स्थायी समिती घेईल. परंतु कुठेही मुंबई महापालिकेच्या महापौर रितुताई तावडे यांचं वैयक्तिक अकाउंट चालवण्यासाठी हा खर्च केला जात नाही. त्यामुळं आपल्याला नम्र विनंती आहे की असा विपर्यास करू नका. रितुताई तावडे ह्या मुंबईच्या सक्षम आणि समर्थ महापौर आहेत. त्या रोज उठून मुंबईकरांची सेवा करतात. काल रात्री 12:30-1 वाजेपर्यंत मुंबई महापालिकेचं सभागृह चाललं. कुठलीही घटना घडली की घटनास्थळी जाऊन आढावा घेण्याचं काम आणि अतिशय पारदर्शकपणे कारभार करण्याचं काम रितुताई तावडे यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळं कुठेही रितुताई तावडे यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटसाठी 25 लाख दिले असं नाही. संपूर्ण मुंबई महापालिकेचे वेगवेगळे सोशल मीडिया अकाउंट आहेत, संपूर्ण मुंबई महापालिकेचे. त्यासाठी गेल्या 2 वर्षापासून हा खर्च केला जातो. आता तो पुन्हा एकदा स्थायी समितीसमोर प्रस्ताव आलाय. त्या संदर्भात स्थायी समिती योग्य तो निर्णय घेईल. कुठेही मुंबईकरांचा पैशाची उधळपट्टी करायची ही मानसिकता ना मुंबईच्या महापौरांची आहे ना मुंबईच्या नगरसेवकांची आहे. आम्हाला मुंबईकरांनी सेवा करण्यासाठी निवडून दिले, मेवा खाण्यासाठी निवडून दिलं नाही. 25 वर्ष ज्यांनी मेवा खाऊन मुंबईला लुटलं ते आज आमच्यावर आरोप करतायत. परंतु एक लक्षात घ्या, संपूर्ण मुंबई महापालिकेच्या सोशल मीडियासाठीच हा खर्च आहे. कुठेही कुणाच्या वैयक्तिक सोशल मीडियासाठी किंवा रितुताई तावडे यांच्या सोशल मीडियासाठीचा हा एकट्याचा खर्च नाहीये. पण त्यावर किशोरी पेडणेकर असं म्हणतात की भाजपने 3 केली आणि गाडी असं सुरू आहे का? कोण कोणाला काय होतं ते माहित नाही. किशोरीताई ना माझी विनंती आहे की किशोरीताई, आपण महापौर असताना प्रसार माध्यमांवर आपण किती खर्च करायचा हे एकदा महाराष्ट्राला सांगून द्या. तुम्ही महापौर असताना सोशल मीडियावर किती खर्च करायचा हे एकदा महाराष्ट्राला सांगून द्या. तुम्ही महापौर असताना कोविडची कंत्राटं कुणाकुणाला कशी दिली, कुणाच्या जावयाला काय काय कंत्राटं मिळाली होती, खिचडीमध्ये कोणी घोटाळा केला होता, जम्बो सेंटर कोविडच्या काळामध्ये उभं करण्यासाठी ड्रम वाजवणाऱ्या कंपन्यांना कोणी कंत्राट दिली होती, ज्यांना ड्रम वाजवायचा अनुभव होता त्यांना कोविड सेंटर उभारण्याची कंत्राट कोणी दिली होती, हे एकदा माननीय किशोरीताईंनी विचार केला पाहिजे आणि मग इतरांवर आरोप केले पाहिजे. कार्तिक पहिली होती जी आकडेवारी सुरू आहे. 1.5 कोटी
संख्या आलेली आहे त्याच्यावर सुद्धा ते करतात. नाही, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जेव्हा महाविकास आघाडी विरोधामध्ये होती आणि लाडकी बहीण योजना घोषित झाली तेव्हा महाविकास आघाडीतल्या पक्षांनी, ज्याच्यामध्ये उभाटा गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या लोकांनी लाडक्या बहिणीचे अर्ज दाखल केले होते आणि हे अर्ज बोगस पद्धतीने दाखल केल्याचं आता समोर येते. जाणीवपूर्वक सरकारची बदनामी करण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडीनं लाडक्या बहिणीचे बोगस अर्ज त्या काळामध्ये दाखल केले होते आणि हे बोगस अर्ज आता हळूहळू निकाली काढले जात आहेत. याच्यामध्ये एक धक्कादायक आकडेवारी अशी देखील मिळाली आहे की यात जवळपास 20 ते 22 लाख, माझा आकडा कदाचित मागे पुढे होऊ शकतो, परंतु पुरुष लाभार्थींनी याचा लाभ घेतलाय. म्हणजे नाव पुरुषाचं आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ अशी देखील संख्या मोठ्या प्रमाणात. मग हे अर्ज कोणी भरलेत? तर हे अर्ज जाणीवपूर्वक सरकारची बदनामी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या लोकांनी भरले असतील अशी आम्हाला शंका आहे. आणि आता सरकार त्याबद्दल स्क्रुटिनी करते. जे चुकीचे असतील, ज्यांना योग्य तो लाभ मिळण्याची गरज नाही, अशा लोकांचे अर्ज बाजूला करण्याचं काम सरकारच्या वतीनं केलं जात आहे आणि मला वाटतं त्याचं स्वागत केलं पाहिजे. कारण सरकारची योजना ही खऱ्या लाभार्थ्यांसाठी असली पाहिजे. बोगस लाभार्थ्यांसाठी कुठलीही सरकारची योजना नसते आणि अशा पद्धतीनं लाडक्या बहिणीच्या नावाखाली काही बोगस लाभार्थी घुसले असतील तर त्यांना बाजूला करण्याचं काम सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून सुरू आहे. याच्यात फार गैरव्यवहार होतो असं प्रकार आहे का की नाही, याच्याबद्दल मला माहिती नाही, मी माहिती घेऊन बोलतो. हो. नाही, जुन्नर मधली घटना अतिशय दुर्दैवी आहे की ज्या पद्धतीनं जुन्नरची घटना घडली, माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. आपल्याला आठवत असेल की पुण्यातल्या नसरापूरमध्ये देखील अशाच पद्धतीच्या चिमुकलीबद्दलची एक घटना घडली होती. ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्रामध्ये झाला. 60 दिवसामध्ये त्या आरोपीला फासावर लटकवण्याचा निर्णय नसरापूर प्रकरणामध्ये झाला. आता देखील जुन्नर प्रकरणात अशाच पद्धतीनं फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण चालवलं पाहिजे आणि 1 ते 2 महिन्यामध्ये या आरोपीला देखील फासावर लटकवलं पाहिजे. कारण अशा घटनांचं समर्थन कोणीही करत नाही. आपल्या आया बहिणी सुरक्षित असले पाहिजे, चिमुकल्या सुरक्षित असले पाहिजे, यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करते. त्या आरोपीला तातडीनं ताब्यात घेण्याचं काम सुरू केलंय आणि कुठेही आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. नसरापूरमध्ये तुम्हाला आठवत असेल तर तातडीनं पोलिसांनी कारवाई केली, चार्जशीट दाखल केली आणि 60 दिवसामध्ये, आजपर्यंत देशामध्ये 60 दिवसामध्ये फाशीचा निर्णय कधीही झाला नव्हता. असा ऐतिहासिक निर्णय नसरापूर प्रकरणामध्ये झाला. याच पद्धतीनं जुन्नरचं प्रकरण देखील हाताळलं पाहिजे आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अमेरिकेच्या राजदूत सरकी त्यांच्या कामाचा देवाभाऊंचा कर्तृत्वाचा डंका फक्त भारतामध्ये नाही तर आता जगभरामध्ये वाजतोय. अमेरिकेचे राजदूत गोर यांचा व्हिडिओ मी देखील बघितला की ज्या पद्धतीनं डायनामिक, एनर्जेटिक अशा पद्धतीचं नेतृत्व देवाभाऊंचं आहे आणि देवाभाऊंच्या नेतृत्वात आपण बघतोय की गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर आलाय. याआधी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं डबघाईला गेली होती, कर्जबाजारी झाली होती, तिला बाहेर काढून थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हा भारतामध्ये क्रमांक 1चं राज्य आहे. जवळपास 70% अधिक थेट परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये येते, बाकी कुठल्याही राज्यामध्ये जात नाही. त्यामुळे देवाभाऊंच्या नेतृत्वाचा डंका महाराष्ट्रामध्ये तर आहेत, महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी आहेत, परंतु आता परदेशातली लोक देखील देवाभाऊंच्या नेतृत्वाचं कौतुक करतात आणि देवाभाऊंनी तसं काम देखील केलेलं आहे. कारण महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी समर्थ नेतृत्व देवाभाऊंचं आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं फॉरेन पॉलिसी असतील, FDAचे निर्णय असतील किंवा अन्य विकासाची कामं असतील, पायाभूत सुविधा वाढवण्याचं काम असेल. आपण बघा, वसई विरारपर्यंत मेट्रो घेऊन जाण्याचा निर्णय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये झाला. मुंबईची मेट्रो अनेक वर्ष रखडली होती, ती पूर्ण करण्याचा निर्णय देवाभाऊंच्या नेतृत्वात झाला.
कोस्टल रोड सारखा ऐतिहासिक प्रकल्प देवाभाऊंच्या नेतृत्वात झाला. समृद्धी महामार्गासारखा ऐतिहासिक प्रकल्प देवाभाऊंच्या नेतृत्वात विक्रमी वेळामध्ये पूर्ण झाला. अटल सेतू असेल, BDD चाळीचा पुनर्विकास असेल, अशी शेकडो प्रकल्प सांगू शकतो की जो देवाभाऊंच्या देवाभाऊच्या व्हिजनमुळे आणि त्यांच्या व्हिजनरी नेतृत्वामुळे झालेला आहे. अन्यथा हे प्रकल्प वर्षानुवर्ष रखडायचे, 25 वर्ष असे प्रकल्प पूर्ण व्हायचे नाही. त्यामुळं देवाभाऊंच्या कर्तृत्वाचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे की अमेरिकेचे राजदूत गोर यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे. SIR प्रक्रिया झाली. त्यामध्ये मुंबई कोकणचे लाखो मतदार एकत्र असतात. जवळपास 2.2 कोटी 180 लाख मतदार आहेत. प्राथमिक दृष्ट्या जो आकडेवारी समोर येते त्याच्यामुळे जवळपास 1,80,00,000 मतदार या पहिल्या प्रक्रियेमध्ये ट्रेस झाले नाहीत. त्याच्यामध्ये काही मयत आहेत. मला वाटतं निवडणूक आयोगाने त्याबद्दल सविस्तर प्रेस नोट देखील काढलेली आहे की जवळपास 16-17 लाख मयत आहेत. काही मतदार ही दुबार मतदार आहेत. दुबार मतदार म्हणजे बऱ्याच वेळेला गावाकडे मतदान असायचं, तुम्ही पुण्यामध्ये असाल तर पुण्यामध्ये मतदान असायचं, मुंबईत असाल तर मुंबईमध्ये असायचं. आपल्याला आठवत असेल तर अनेक पक्षांनी त्यावेळेला दुबार मतदान आणि तिबार मतदानांची पत्रकार परिषद घेऊन, जाहीर सभा घेऊन राज ठाकरे यांनी तर सांगितलं होतं की अनेक दुबार मतदार आहेत. त्या SIRच्या प्रक्रियेमध्ये अनेक दुबार आणि तिबार मतदार आहेत. त्यांना वगळण्याचं काम संपूर्णपणे पारदर्शकतेने केलेलं आहे. तरी देखील कुणाचं नाव याच्यातनं राहिलं असेल तर पुन्हा एकदा आपल्याला संधी मिळणार आहे आणि ती संधीचा फायदा घेऊन ज्याचं नाव राहिलं असेल त्यांनी पुन्हा ते नाव टाकावं आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. जे खरे मतदार आहेत, मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर, मोठ्या प्रमाणात दुबार तिबार असलेल्या लोकांना वगळण्याचं काम या प्रक्रियेच्या माध्यमातून पूर्ण केले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.